स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी अपडेट। लाडकी बहीण योजना पोर्टल पुन्हा सुरू, महिलांसाठी सगळ्यात मोठा निर्णय। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या ठिकाणी पहा, गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचण्याची गरज आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भातला सगळ्यात मोठा निर्णय, पोर्टल पुन्हा सुरू, आता नवीन अर्ज पुन्हा सुरू, या संदर्भात माहिती आहे। त्याचबरोबर 7वा हप्ता, सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याच्या नंतर ही सविस्तर माहिती तुम्हाला कळणार आहे। आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि व्हिडिओ आपला पहिल्यांदा पाहत असाल तर तुमच्यासाठी रिक्वेस्ट आहे की नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या अगदी नवनवीन लेटेस्टमधल्या सगळ्या अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेसंदर्भातला सगळ्यात मोठा निर्णय। पोर्टल पुन्हा सुरू, लाडक्या बहिणींसाठी पोर्टल पुन्हा सुरू। पहा, ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यावेळेस नारी शक्ती दूत हे ॲप आलं महिलांसाठी। ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी महिलांनी भरभरून योजनेला प्रतिसाद दिला आणि काही दिवसातच हे ॲप जे आहे ते व्यवस्थित काम करत नव्हतं। कारण म्हणजे एकाच वेळी हजारो लाखो बहिणी फॉर्म भरत होत्या, त्यामुळे पोर्टल काढलं लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी। ऑनलाईन फॉर्म पोर्टलवरही बरेच प्रॉब्लेम होते। महिलांना फॉर्म भरताना अनेक महिला फॉर्म भरत असल्यामुळे पोर्टलवर देखील व्यवस्थितरित्या बऱ्याच वेळा फॉर्म भरला जात नव्हता। अनेक जे प्रॉब्लेम आहेत ते महिलांना फेस करावे लागत होते। परंतु अशातही 2 कोटीपेक्षा म्हणजे 2.5 कोटी महिलांनी नोंदणी केली आणि प्रत्यक्ष त्यांच्या अकाउंटला पहा पैसे आले। लाडकी बहीण योजनेचे पैसे आले। सुरुवातीला किती आले तर 3,000। ते 3,000 म्हणजे कोणते तर जुलै आणि ऑगस्टचे 3,000 आले। त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला 1,500 आणि पुन्हा महिलांना दिवाळीची ओवाळणी, भाऊबीजेची ओवाळणी मिळाली, ती म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 3,000 पुन्हा खात्यामध्ये आले। नोव्हेंबरमध्ये निवडणुका होत्या, निवडणुकांमध्ये या ठिकाणी पहा लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। सरकारने महिलांना आमिष दाखवलं, ते म्हणजे 2100 रुपयाचं। महायुती सरकारने महिलांना आमिष दाखवलं 2100 रुपये आणि महिलांना वाटलं की चला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढले, आपल्याला निवडणुका झाल्या की लगेच पैसे मिळतील 2100 रुपये। प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही। महिलांना 2100 रुपये अद्यापही जमा झाले नाहीत। लाडक्या बहिणींना 1,500वर समाधान मानावं लागत आहे। पण आता 7व्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट आहे। त्याचबरोबर पोर्टल पुन्हा सुरू, ही माहिती आपण जाणून घेणार आहोत। पहा पुढे कंटिन्यू माहिती। त्या अगोदर सकाळचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे की नाही हे मला कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे। अगदी थोडक्यात त्या संदर्भात माहिती पाहू तर लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढवणारी बातमी म्हणजे या ठिकाणी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। बहिणींचं टेन्शन वाढलेलं आहे। काय आहे हा निर्णय पहा, लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडा नाहीतर पैसे भरा, अशा प्रकारची बातमी येत आहे। त्यामध्ये लाभ सोडायचा असेल तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी अर्ज सादर करावा लागणार आहे। आता लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात येणार आहे। अपात्र बहिणींना पैसे तर मिळणार नाहीत, हा मुद्दा क्लिअर आहे, परंतु त्यांची संख्या, फॉर्मची जी संख्या आहे ती कमी करण्यात येणार आहे। ती कशी कमी करण्यात येणार आहे तर पहा, ज्या अपात्र बहिणी असतील त्यांना स्वतःहून योजनेचा लाभ सोडायला सांगितलं जात आहे। आणि हा लाभ सोडण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपातला अर्ज जो आहे तो सादर करावायचा आहे। हा अर्ज तुम्हाला कुणाकडे सादर करायचा आहे तर प्रकल्प अधिकाऱ्याकडे, तालुक्यातील बाल विकास विभाग प्रकल्प अधिकाऱ्यांकडे हा अर्ज तुम्हाला सादर करायचा आहे की मी लाडकी बहीण योजनेचा हक्क सोडत आहे किंवा मी या योजनेमध्ये बसत नाही, मी योजनेचा लाभ इथून पुढे घेणार नाही, असं काही जे असेल ते फक्त तुम्हाला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी इथून पुढे तुम्ही पात्र असणार नाहीत हा मजकूर त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे। कारण तुम्ही आता अपात्र ठरत आहात, तुम्हाला योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे। या ठिकाणी पहा, त्यानंतर पुढे माहिती
जसं मी तुम्हाला सांगितलं की योजनेचा लाभ स्वतःहून सोडत असल्याचं तुम्हाला लिहून द्यायचं आहे, तुमच्याकडनं लिहून घेतलं जाणार आहे. आता पुढे यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉग इनवरून अर्जातील नावं वगळण्याची प्रक्रिया होणार आहे. तर नाव वगळण्याची जी प्रक्रिया आहे, अपात्र बहिणींना अपात्र करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये कोणत्या ठिकाणाहून होणार आहे, तर जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये लॉग इनवरून पहा, जिल्हाधिकारी यांच्याच लॉग इनवरून अर्जातील नावं जी आहे ती वगळण्याची प्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर स्वतःहून योजना नाकारलेले अर्ज जे आहेत ते लॉग इन करून वगळण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देखील देण्यात येणार आहेत. त्यामध्ये स्वतःहून तुम्ही जर अर्ज लिहून दिला असेल तर जे नाकारलेले अर्ज आहेत ते नाकारलेले अर्ज जिल्हाधिकारी यांच्या मार्फत जे आहे ते वगळण्यात येणार आहेत, अशा सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. पुणे आणि धुळे जिल्ह्यात यापूर्वीच 2 लाडक्या बहिणींनी अर्ज मागे घेतलेला आहे आणि जे अर्ज आहेत, अपात्र अर्ज आहेत, त्या संदर्भात नवीन एक पोर्टल जे आहे ते येणार असल्याची माहिती मिळत आहे, ज्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पात्र बहिणींना अपात्र करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. लॉग इनच्या माध्यमातून, पोर्टल लॉग इनच्या माध्यमातून बहिणींना वगळण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. तर लाडकी बहीण योजनेच्या पोर्टल संदर्भात ही माहिती आहे. पहा, नवीन अर्ज सुरू होणार की नाही, आता या प्रश्नाचं तुमचं उत्तर आपण जाणून घेऊ. महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं होतं, नवीन वर्षाचं महिलांना गिफ्ट म्हणजे ऑनलाईन नोंदणी जी आहे ती पुन्हा सुरू करणार असल्याचं सरकार विचार करत आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर मग पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येईल आणि ऑनलाईन फॉर्म पुन्हा सुरू करण्यात येतील. अद्यापपर्यंत ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना, ऑनलाईन फॉर्म आणखीनही सुरू झालेले नाहीत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. लाडकी बहीण योजनेचे ऑफिशियल फॉर्म सुरू झाले की तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणखीन फॉर्म सुरू झालेले नाहीत, ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची सूचना आहे. कुणालाही पैसे देऊ नका की लाडकी बहीणचा फॉर्म भरून देतो, पोर्टल सुरू झालेला आहे, अशा बऱ्याच घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवायची गरज नाही. ऑफिशियल निर्णय तुम्हाला कळवण्यात येणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. सबस्क्राईब करायला विसरून जाता तुम्ही. व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी. 7व्या हप्त्याचे पैसे आणखीनही महिलांच्या अकाउंटला जमा झालेले नाही. संक्रांती अगोदर महिलांना पैसे मिळतील अशी अपेक्षा होती, आशा होती, पण पैसे आले नाहीत. संक्रांत झाली, आता पाहू कधी पैसे जमा होतात. 20 तारखेनंतर पैसे येतील अशी आशा आहे. आता 20 तारखेपर्यंत या संदर्भातल्या ज्या काही अपडेट असतील त्या जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत राहा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.